नमस्कार फ्रेंड्स. आपला दलित साहित्य हा विषय चालू होता. दलित साहित्यातील पुढचा घटक आहे घटक 1 मधील उपघटक आहे हा आंबेडकर पूर्व आणि आंबेडकर नंतर परिवर्तनवादी ह्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मुंबई युनिव्हर्सिटीच्या एम.ए. मराठीमधील सेमिस्टर 1 मधील हा विषय आहे दलित साहित्य. तर हा घटकाचा आपण अभ्यासूया. आंबेडकर पूर्व आणि आंबेडकर नंतर परिवर्तनवादी चळवळी या विषयावर उपशीर्षक मुद्देसूद नोट्स आपण काढलेले आहेत, ते आपण पाहूया. उद्देश प्रस्तावना. आंबेडकर पूर्व आंबेडकर नंतर परिवर्तनवादी चळवळीचे स्वरूप, नंतर मग सत्यशोधक चळवळी, स्त्री चळवळ, दलित पॅंथर चळवळ, युक्रांद चळवळ ह्या गोष्टी ह्या गोष्टी आपल्याला ह्या घटकात आपल्याला अभ्यासाच्या आहेत. उद्देश काय आहे तर दलित साहित्याच्या घडणीस पूरक ठरलेल्या इतर चळवळी लक्षात घेणे. ह्या घटकाचा आपल्याला मुख्य उद्देश काय आहे तर दलित साहित्याच्या साहित्याचे जे जडणघडण होत असताना ज्या पूरक ठरलेल्या ज्या चळवळी आहेत त्या लक्षात घेणे, सत्यशोधक चळवळीचे योगदान समजून घेणे, स्त्री चळवळीचा विचार करणे, दलित साहित्याला ऊर्जा देणाऱ्या दलित पॅंथर चळवळीचा विकास लक्षात घेणे, युक्रांद चळवळीचा आढावा घेणे, हे या घटकाचे ह्या पाठाचा उद्देश आहे. मराठी साहित्यामध्ये साठोत्तरी काळात निर्माण झालेला सर्वच वाङ्मयीन प्रवाहाचा चळवळीशी संदर्भ आहे. विशेषतः 19व्या शतकातील सामाजिक उत्थानाच्या चळवळीचे संदर्भ महत्त्वाचे आहेत. आंबेडकर पूर्व, आंबेडकर नंतर, आंबेडकरोत्तर परिवर्तनवादी चळवळीचे स्वरूप. 19व्या शतकात ब्रिटिशांनी सुरू केलेल्या सुधारणावादी युगातून या चळवळीचा आरंभ झाला. या काळात ब्रिटिश सरकारने भारतात आधुनिक जीवनशैली, संस्कृती आणि विचारधारेचा प्रसार केला. यांमध्ये प्रामुख्याने श्री चळवळ, सत्यशोधक चळवळ, चळवळ, दलित पॅंथर आणि युक्रांद चळवळ यांचा समावेश आहे. 19व्या शतकात सामाजिक सुधारणांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले, भाऊ दालजी लाड, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे, गोमा आगरकर, पंडिता रमाबाई इत्यादींचा सहभाग होता. त्यांनी बालविवाह, विधवा विवाह, केशवपण यांवर विचार मांडले. सत्यशोधक चळवळ याचं स्वरूप आणि उद्दिष्ट समजून घेऊया. याची स्थापना 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. उद्देश काय होता तर शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजन, दलित यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे. कार्य कसे होते ते धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी विरुद्ध कृषी शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. हुशार व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पुढे ब्राह्मणांच्या विरोधात भूमिका. सत्यशोधक चळवळीने धर्मग्रंथांचे पावित्र्य नाकारले आणि ब्राह्मणांचे महत्त्व कमी केले. सत्यशोधकांनी स्वतः धार्मिक विधी करणे सुरू केले. शैक्षणिक कार्य. महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्रिया, शेतकरी आणि मागासलेल्यांसाठी शिक्षण प्रसार केला. सत्यशोधक चळवळीचे योगदान. बहुजन समाजाचा आत्मसन्मान या चळवळीने बहुजन समाजाला आत्मसन्मानाने जगण्यास शिकवले. ग्रंथलेखन आणि साहित्य. महात्मा फुले यांनी गुलामगिरीसारख्या ग्रंथ लिहून समाज प्रबोधन केले. सामाजिक सुधारणा. धार्मिक व सामाजिक गुलामगिरी विरुद्ध जागृती केली. आंबेडकरी चळवळीस प्रेरणा. सत्यशोधक चळवळीतील वैचारिक वारसा पुढील दलित व आंबेडकरी चळवळींना महत्त्वाचा ठरला. स्त्री चळवळ. आरंभ. 19व्या शतकात ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाने चळवळीला सुरुवात केली. उद्देश काय होता तर स्त्रियांचे हक्क, अधिकार, आत्मसन्मान यांचा विकास करणे. कार्य कसे होते तर महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा उघडल्या. साळोळवे शिंदे यांनी लेखन कार्य केले. वैचारिक पाया. स्त्रियांच्या जीवनातील सामाजिक रूढी, परंपरा आणि मानसिकतेवर प्रहार केले. स्त्रिया पुरुषांइतक्याच स्वतंत्र आहेत असे मत मांडले. आंबेडकरी चळवळीत सहभाग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीला वैधानिक अधिकारांची जोड देऊन जीवनात अधिकारांची जाणीव निर्माण केली. दलित पॅंथर चळवळ. याची स्थापना 1972 मध्ये दलित युवकांनी महाराष्ट्रात सुरू केलेली एक प्रभावी चळवळ होती. संस्थापक कोण होते तर नामदेव ढसाळ, राजा ढाळे, जीव पवार, भाई सांगरे, प्रज्ञा लोखंडे इत्यादी. उद्देश काय होता तर दलित युवकांना अत्याचार आणि विषमतेविरुद्ध रस्त्यावर उतरून लढण्याचा हक्क मिळवून देणे. प्रेरणा काय तर अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर संघटनेच्या धर्तीवर ही चळवळ उभी राहिली.
कार्य कसं होते, तर दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारांना विरोध करणे. दलित पॅंथर या नावाने दलित साहित्याला नवा आयाम दिला. दलित समाजातील विद्रोही विचारांना मुखपत्रे, लेख, कविता आणि व्याख्याने यातून पुढे नेले. अखंडित अस्तित्व. 1974 दलित पॅंथरमध्ये मतभेद झाले तरी या चळवळीचे अस्तित्व समाप्त झाले नाही. युक्रांत चळवळ, युवा क्रांती दल याची स्थापना 1966 साली पुणे येथील महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन या संघटनेची सुरुवात केली. प्रेरणास्रोत महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांच्या विचारांना केंद्रस्थानी मानून ही चळवळ उभी राहिली. संघटनात्मक स्वरूप. महाविद्यालयीन तरुणांची ही संघटना असल्याने त्यांचे मुख्य कार्य कॉलेज व विद्यापीठात होते. उद्देश काय होता? बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, जातीयवाद, धर्मवाद यांसारख्या प्रश्नांवर आवाज उठवणे. कार्य कसे होतं? तर आंदोलने. त्यांनी धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. सामाजिक प्रबोधन. युवकांमध्ये देशभक्ती, समाजकारण, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जाणीव जागृत केली. राजकीय सहभाग. समाजवादावर आधारित राजकारणात त्यांनी सहभाग घेतला. व्यक्तिमत्वे. कुमार सप्तर्षी, अजित सरदार, शांताराम पांडे, सुभाष लामखेडे, नलिनी पंडित, रत्नाकर महाजन हे काही प्रमुख नेते होते. युक्रांत चळवळ. पुढे रिपब्लिकन पक्षातर्फे समीकरण बदलण्याची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाने सत्ता समीकरण बदलण्याची केलेली निवडणूक युक्रांतने नाकारली. यामुळे युक्रांतचा कल अधिक क्रांतिकारक सामाजिक दृष्टिकोनातून भूमिका घेण्यास सहभागी होता. युक्रांतने समाजातील विषमता आणि वाद मिटवून सामाजिक निर्णय घेण्यास प्राधान्य दिले. युक्रांतच्या कार्यातून दलित पॅंथर चळवळीला आवश्यक नैतिक आणि सामाजिक भूमिका मिळाली, ज्यामुळे दलित पॅंथर चळवळीला मदत दिली. इसवी सन 1975 व 1976 या काळात या चळवळीत अत्यंत अस्थिरता होती. या काळात राजकीय शासनाविरुद्ध शासनाधिकारी आणि व्यापारी यांनी या चळवळीच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. युक्रांतचे कार्यकर्ते जसे की डॉक्टर रत्नाकर महाजन, डॉक्टर अरुण लिमये, विश्वास देव इत्यादींनी जनतेत जवळचे संबंध निर्माण केले. 1994 राजकीय कारणांमुळे युक्रांतमध्ये फूट पडली आणि अखेर 1994 ही संघटना बरखास्त करण्यात आली. युक्रांत चळवळीने समाजातील परिवर्तनाच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका पार पाडली. या चळवळीत गांधीवाद, आंबेडकरवाद आणि लोहियावाद यांचा समन्वय साधून काम करण्यात आले. युक्रांतने सामाजिक विविधतेचा स्वीकार केला आणि जाती धर्मातून बाहेर पडून श्रमिक, शेतकरी आणि कामगार या वर्गातील लोकांवर काम केले. ही संघटना 1994 बरखास्त झाली असली तरी 2001 कुमार सप्तर्षी यांनी युक्रांतची पुन्हा स्थापना केली आणि आजही ती कार्यरत आहे. आंबेडकर पूर्व आणि आंबेडकर नंतर विविध सामाजिक परिवर्तनवादी चळवळींनी मोठे योगदान दिले. या चळवळीने 19व्या आणि 20व्या शतकातील प्रबोधन विचारांचे महत्त्व वाढवले. या चळवळीने सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांबद्दल घडवून आणले. फुले सत्यशोधक, दलित स्त्रियांचे प्रश्न निर्माण करण्याची या चळवळीने भूमिका घेतली. दलित संहितेच्या निर्मितीसाठी या चळवळी पूरक ठरल्या. दलित साहित्यातील वेदना, नकार, विद्रोह आणि मानवतावादी हे तत्त्वे या परिवर्तनवादी चळवळीतून आलेली आहेत. आता प्रश्नोत्तर स्वरूपात हा घटक पाहूया. 19व्या शतकातील प्रबोधन चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. 19व्या शतकातील प्रबोधन चळवळ ही ब्रिटिश राजवटी आणि त्यांच्यामुळे झालेल्या आधुनिक जीवनशैली, संस्कृती, विचारधारेच्या प्रसारातून सुरू झाली. उद्देश: भारतीय समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी, परंपरा, जातीभेद नष्ट करून समाजाला मानवतावादी आणि वैज्ञानिक विचारांवर आधारित नवीन जीवनदृष्टी देणे. प्रमुख क्षेत्रे: सामाजिक, बालविवाह, केशवपन, विधवा विवाह आणि सामाजिक विषमतेवर आक्षेप घेणे. धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्ती. शैक्षणिक शिक्षण आणि नवीन वैज्ञानिक विचारधारेचा प्रसार. नेते कोण होते? तर ज्योतिराव फुले, दाजीभाऊ लाड, न्यायमूर्ती रानडे, गोमा आगरकर आणि पंडिता रमाबाई यांसारख्या समाजसुधारकांनी यात सक्रिय भाग घेतला. या चळवळींनी लोकहितवादी विचारांची शतकांपर्यंत प्रेरणा दिली आणि आंबेडकरीनंतरच्या परिवर्तनवादी चळवळींना पायाभूत भूमिका दिली. सत्यशोधक चळवळीचे वाङ्मयीन योगदान विशद करा.
सत्यशोधक चळवळीचे वाङ्मयीन योगदान दलित साहित्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. महात्मा फुले यांनी अखंड लेख, कथा, कादंबरी, नाटक यांसारख्या विविध साहित्य प्रकारातून विचार मांडले. त्यांनी आपल्या लेखनातून वैज्ञानिक आणि आधुनिक मूल्यांवर आधारित वैचारिक आणि ऐतिहासिक मांडणी केली. पुस्तके: महात्मा फुले यांनी गुलामगिरीसारखे ग्रंथ लिहून समाज प्रबोधन केले. नियतकालिके: दीनबंधू सारखी नियतकालिके सुरू करून सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवले. सत्यशोधक चळवळीचे वाङ्मय शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजाच्या जीवनाचे चित्रण करणारे होते. या चळवळीतील साहित्याने विद्रोही आणि वैज्ञानिक विचारधारेला जन्म दिला, ज्यामुळे पुढील काळात दलित साहित्यात नकार, विद्रोह आणि मानवतावादी तत्त्वे दिसून आली. प्रश्न 3. स्त्रीलिखित साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा. स्त्रीलिखित साहित्याचे स्वरूप मुख्यत्वे स्त्री चळवळीतून विकसित झाली. प्रारंभ: सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे यांसारख्यांनी लेखन केले. विषय: स्त्रियांचे स्वतंत्र जीवन, संवैधानिक अधिकार, आत्मभान आणि जाणीव यांवर भर दिला गेला. उद्देश: स्त्रियांवरील रूढी, परंपरा आणि सामाजिक मानसिक बंधने दूर करून त्यांना स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणे. वैचारिक पाया: या साहित्याने पाश्चात्य स्त्रीवादी विचारांची ओळख करून दिली आणि भारतीय स्त्री चळवळीला नवी दिशा दिली. अखंड अस्तित्व: स्वातंत्र्यानंतरही साठोत्तरी काळात स्त्रियांच्या हक्कांसाठीचे लेखन अनेक प्रवाहातून विकसित होत राहिले. प्रश्न 4. दलित पॅंथर चळवळीचे कार्य विशद करा. दलित पॅंथर चळवळ ही स्थापना 1972 मध्ये झाली. आंबेडकरी नंतरच्या काळातील एक महत्त्वाची चळवळ होती. कार्य: दलित अत्याचाराविरुद्ध लढा. दलित तरुण तरुणींना अन्याय अत्याचाराविरुद्ध रस्त्यावर उतरवून संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. विद्रोही भूमिका: चळवळीतील साहित्यिकांनी विद्रोही विचार मांडून दलित साहित्याला नवीन सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दिशा दिली. साहित्य निर्मिती: दलित पॅंथर हे नाव मिळाल्यावर त्यांना दलित साहित्यात विद्रोह, विज्ञान आणि आध्यात्मिकता यांसारखे नवीन आयाम जोडले. राजकीय जागृती: महाराष्ट्रातील जिल्ह्यात पॅंथर शाखा स्थापन करून दलित, पीडित आणि शोषित लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. या चळवळीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना क्रांतिकारी ऊर्जा प्रदान केली. युक्रांत चळवळीतील प्रश्न 5. युक्रांत चळवळीतील आंदोलनाचा आढावा घ्या. युक्रांत युवा क्रांती दल चळवळ 1966 साली महाविद्यालयीन तरुणांनी सुरू केली. उद्देश: बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, जातीयवाद, धर्मवाद यांसारख्या सामाजिक, राजकीय समस्यांवर त्यांनी आंदोलने केली. कार्यक्षेत्र: प्रामुख्याने कॉलेज आणि विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांसाठी त्यांनी आंदोलने केली. यांमध्ये परीक्षांचे अनियमित कामकाज, निकाल, आरक्षण यांसारख्या गोष्टींवर आवाज उठवला. जनजागृती: गावोगावी जाऊन जनजागृती आणि ग्रामीण भागात संघटना वाढवण्याचे कार्य केले. वैचारिक आधार: गांधीवाद, आंबेडकरवाद आणि लोहियावाद या विचारांचा समन्वय साधून ही आंदोलने केली. योगदान: या चळवळीने परिवर्तनवादी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. 1994 मध्ये ही संघटना बरखास्त झाली, तरी 2001 मध्ये तिची पुनर्स्थापना करण्यात आली. आता लघुत्तरी प्रश्न आलेत काही. प्रश्न 1. सत्यशोधक नियतकालिकांचे योगदान स्पष्ट करा. सत्यशोधक चळवळीने दीनबंधू सारखी नियतकालिके सुरू केली. या नियतकालिकांनी शेतकरी, कामगार, बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातून चळवळीचा विचार आणि कार्यक्रम सामान्य लोकांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे समाज प्रबोधन झाले. त्यांच्या कार्याचा प्रसार 1876 ते 1930 पर्यंतच्या काळात मोठ्या प्रमाणात झाला. प्रश्न 2. प्रबोधन चळवळीचे विशेष लिहा. प्रबोधन चळवळ 19व्या शतकात सुरू झाली. या चळवळीचा विशेष विज्ञान, शिक्षण आणि आधुनिक मूल्यांवर भर होता. यामुळे महाराष्ट्रात नवा युग, नवा कालखंड आणि नवी सामाजिक राजकीय जाणीव निर्माण झाली. या चळवळीतून समाज सुधारणेची आणि स्वतंत्र राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. प्रश्न 3. वामनदादा कर्डक यांच्या लेखनाचा आढावा घ्या. पुढचा प्रश्न. महात्मा फुले यांच्या साहित्याचे महत्त्व स्पष्ट करा. महात्मा फुले यांचे साहित्य सत्यशोधक चळवळीचे आधारस्तंभ होते. त्यांनी आपल्या साहित्यातून धार्मिक गुलामगिरी आणि सामाजिक विषमतेवर हल्ला चढवला. त्यांच्या लेखनातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि ऐतिहासिक सत्यशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यामुळे बहुजन समाजाला आत्मसन्मान मिळाला आणि दलित साहित्याला महत्त्वपूर्ण पाया मिळाला. प्रश्न 5.
दलितांच्या नियतकालिकांचे स्वरूप विशद करा. दलित पॅन्थर चळवळीतून दलित नियतकालिकांची निर्मिती झाली. या नियतकालिकांचे स्वरूप विद्रोहात्मक होते. त्यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवनातील विषमतेवर आवाज उठवला. या नियतकालिकांनी दलित साहित्याला विशिष्ट भूमिका आणि नवीन संस्कृती दिली. सत्यशोधक म्हणजे काय? पुढील प्रश्न. सत्यशोधक म्हणजे सत्य शोधून काढणारा आणि समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार करणारा व्यक्ती, कार्यकर्ता म्हणजे सत्यशोधक होय. सिमोन दी ओके. पुढचा प्रश्न. दलित पॅन्थरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? दलित पॅन्थरची स्थापना 1972 मध्ये झाली. युक्रांचे संपूर्ण नाव काय? युक्रांचे संपूर्ण नाव युवा क्रांती दल. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न. 19व्या शतकातील प्रबोधन चळवळीचे स्वरूप, तिच्या प्रमुख सामाजिक सुधारणा स्पष्ट करा. 19व्या शतकातील प्रबोधन चळवळ ही ब्रिटिश राजवट, त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या आधुनिक जीवनशैली, संस्कृती, विज्ञान, विचारधारेच्या प्रसारातून सुरू झाली. स्वरूप कसं होतं? या चळवळीने ज्ञानाला आणि आधुनिक मूल्यांना महत्त्व दिले. ब्राह्मणी धर्मव्यवस्थेची चिकित्सा सुरू केली. प्रमुख सामाजिक सुधारणा. स्त्री शिक्षण. महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात केली. बालविवाह, केशवपन, बालविवाह आणि विधवा स्त्रियांचे केशवपन यांसारख्या रूढींवर आक्षेप घेण्यात आला. विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले. जातीभेद निर्मूलन. जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांड दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकहितवादी विचार. लोकहितवाद, लोककल्याण आणि धर्मतत्वज्ञान यांवर आधारित विचार करण्यात आला. सत्यशोधक चळवळ ही आंबेडकर पूर्व परिवर्तनवादी चळवळीचा पाया कशी ठरली? तिचे उद्दिष्टे आणि शैक्षणिक कार्य विशद करा. सत्यशोधक चळवळ ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये स्थापन केलेली चळवळ आहे. पायाभूत भूमिका. ह्या चळवळीने दलित आणि बहुजन समाजाला शिक्षणातून आत्मभान दिले. ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामगिरीला आव्हान देऊन सत्यशोधनाचे महत्त्व पटवून दिले. यामुळे आंबेडकरी चळवळीला सामाजिक आणि वैचारिक अधिष्ठान मिळाले. उद्दिष्ट काय? तर धर्म आणि जातीय गुलामगिरी नष्ट करणे, शेतकरी, कामगार, बहुजन, दलितांना मानव म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणे, वैज्ञानिक दृष्टीने विचार करून सामाजिक जागृती करणे. शैक्षणिक कार्य. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रिया आणि अस्पृश्यता मानल्या गेलेल्या लोकांसाठी शाळा सुरू केल्या. अज्ञानी आणि गरीब मुलींना शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. स्त्री चळवळ म्हणजे काय? महात्मा फुले यांच्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरपर्यंत या चळवळीला मिळालेली दिशा स्पष्ट करा. स्त्री चळवळ ही स्त्रियांच्या हक्क, अधिकार आणि आत्मसन्मानासाठी लढणारी चळवळ आहे. महात्मा फुले यांचे योगदान. ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात केली. त्यांनी स्त्रियांच्या समस्यावर लेखन केले, ज्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान. आंबेडकरांनी या चळवळीला संवैधानिक आणि वैज्ञानिक अधिकारांची जाणीव करून दिली. त्यांच्यामुळे स्त्रियांच्या जीवनात स्वतंत्रपणे जगण्याची जाणीव निर्माण झाली. त्यांनी स्त्रियांना राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अधिकार मिळवून दिले. एकूण दिशा. ही चळवळ शिक्षणातून प्रबोधनाकडे आणि नंतर संविधानिक हक्क व राजकीय अधिकारांच्या मागणीकडे वळाली. प्रश्न 4. दलित पॅन्थर चळवळ ही महाराष्ट्रातील एका नव्या विद्रोही साहित्याच्या निर्मितीस कशी कारणीभूत ठरली? तिचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करा. दलित पॅन्थर चळवळ 1972 मध्ये दलित युवकांनी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण चळवळ होती. विद्रोही साहित्याची निर्मिती. या चळवळीने दलित साहित्याला विद्रोह, विज्ञान आणि आध्यात्मिकता यांसारखे नवीन आयाम दिले. नामदेव ढसाळ, राजा ढाले यांसारखे साहित्यिकांनी विद्रोह लेखन केले, ज्यातून दलितांचे दुःख, वेदना, नकार तीव्रपणे व्यक्त झाले. या साहित्याने विद्रोह, न्याय, समता या तत्वांचा पुरस्कार केला. स्वरूप व कार्य. स्वरूप ही चळवळ अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या धर्तीवर स्थापन झाली. ती दलित अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणारी एक क्रांतिकारी संघटना होती. कार्य काय होते? तर रस्त्यावर उतरून दलित अत्याचारांविरुद्ध लढणे, दलित युवकांना हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणे. प्रश्न 5. आंबेडकर पूर्व आंबेडकर नंतरच्या परिवर्तनवादी चळवळींनी सत्यशोधक दलित साहित्याच्या जडणघडणीत कसे योगदान दिले याचे विश्लेषण करा. सत्यशोधक चळवळ. आंबेडकर पूर्व. वैचारिक पाया. महात्मा फुले यांनी ब्राह्मणशाही आणि जातीय विषमतेविरुद्ध आवाज उठवून दलित बहुजन साहित्याला सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. विद्रोहाची सुरुवात. गुलामगिरीविरुद्धच्या लेखनातून विद्रोहाची सुरुवात झाली.
श्री चळवळ, आंबेडकर पूर्व व नंतर आत्मभान स्त्रियांच्या लेखनातून पुरुषांचे वर्चस्व आणि सामाजिक बंधने यांवर प्रहार झाला. संवैधानिक हक्क, डॉक्टर आंबेडकरांच्या योगदानामुळे दलितांसह स्त्रियांच्या हक्कांविषयी लेखन वाढले. दलित पॅंथर चळवळ, आंबेडकरी नंतर तीव्रता, दलित पॅंथरने दलित साहित्याला विद्रोह, नकार आणि वेदनेची तीव्र अभिव्यक्ती दिली. नवे आयाम साहित्यात, विज्ञान, आध्यात्मिकता यांसारखे नवे विचार जोडले. निष्कर्ष, या चळवळीने दलित साहित्यासाठी वैचारिक ऊर्जा आणि संघर्षाची प्रेरणा पुरवून त्याला मानवतावादी आणि परिवर्तनवादी स्वरूप दिले. प्रश्न 6. युक्रांत चळवळ ही कोणत्या विचारांवर आधारित होती? या चळवळीने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कोणते महत्त्वाचे आंदोलन केले ते स्पष्ट करा. युक्रांत युवा क्रांती दल चळवळ 1966 मध्ये महाविद्यालयीन तरुणांनी सुरू केली. विचारांवर आधार ही चळवळ प्रामुख्याने महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांच्या विचारांवर आधारित होती. सामाजिक आणि राजकीय आंदोलने, त्यांनी जातीमुक्ती आणि पुरोगामी विचारांचे समाजात संघटन केले. त्यांनी सामाजिक प्रश्नांवरती धार्मिक आणि शैक्षणिक स्तरावर जनजागृती केली. राजकीय, त्यांनी महागाई, भ्रष्टाचार, निवडणुका, ग्रामीण भागात जमिनीच्या प्रश्नांवर आंदोलन केले. प्रश्न 7. सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यशोधक चळवळीने केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घ्या. सत्यशोधक चळवळीने सामाजिक, धार्मिक आणि गुलामगिरीतून मुक्तीसाठी खालीलप्रमाणे कार्य केले. धर्मग्रंथाचे नकार, त्यांनी धार्मिक कर्मकांडे आणि धर्मग्रंथाचे पावित्र्य नाकारले. ब्राह्मण पुरोहितांचे वर्चस्व कमी केले. त्यांनी ब्राह्मणांच्या धार्मिक नेतृत्वाचा वारसा नाकारून समाजात स्वतःचा पुरोहित वर्ग तयार केला. मानवी जीवनाचे महत्त्व, त्यांनी मानवी जीवनाच्या सत्याचा शोध घेतला आणि वैदिक धर्माचा पगडा झुगारून दिला. शैक्षणिक प्रबोधन, शिक्षण हे ज्ञान, विज्ञान आणि सत्यशोधनाचे माध्यम आहे हे पटवून दिले. शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना धर्म, जातीच्या बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. ओके, पुढील प्रश्न. 19व्या शतकातील प्रबोधन चळवळीतील प्रमुख समाज सुधारणांची नावे व त्यांचे कार्य थोडक्यात लिहा. महात्मा ज्योतिराव फुले, सत्यशोधक समाजाची स्थापना, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह हे त्यांचे कार्य. न्यायमूर्ती रानडे, सामाजिक सुधारणांवर भर, विधवा आणि विधवा विवाहांचे समर्थक. पंडिता रमाबाई, स्त्रियांच्या शिक्षण आणि कल्याणासाठी कार्य. सत्यशोधक चळवळीचा पुढचा प्रश्न 2. सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून झालेले शेतकऱ्यांचे प्रबोधन स्पष्ट करा. या चळवळीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, शिक्षणाच्या समस्या आणि सामान्य जीवनातील कष्ट यांवर लेखन केले. त्यांनी शेतकरी वर्गाला शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि संघटित होण्याची जाणीव करून दिली. प्रश्न 3. दलित पॅंथर चळवळीच्या स्थापनेमागील प्रेरणा आणि कारणे कोणती होती? प्रेरणा, अमेरिकेचे ब्लॅक पॅंथर संघटनेकडून ही प्रेरणा घेतली. कारण दलित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि अत्याचारी व्यवस्थेविरुद्ध लढा देण्यासाठी ही दलित पॅंथर्स ची स्थापना झाली. प्रश्न 4. युक्रांत चळवळीचा गांधीवाद, आंबेडकरवाद आणि लोहियावाद यांच्या विचारांशी असलेला संबंध विशद करा. युक्रांत चळवळ गांधीवाद, आंबेडकरवाद आणि लोहियावाद यांच्या विचारांना एकत्र आणून त्यावर काम करणारी संघटना होती. त्यांनी अहिंसा, सामाजिक न्याय, दलित हक्क, समाजवाद या तत्वांचा समन्वय साधला. प्रश्न 5. स्त्रियांच्या हक्कांसाठी सावित्रीबाई फुले यांचे योगदान थोडक्यात स्पष्ट करा. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या हक्कासाठी पाया घातला. त्यांनी स्त्रिया आणि दलित यांसाठी शाळा उघडल्या आणि शिक्षण प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले. प्रश्न 6. दलित पॅंथर चळवळीत साहित्य आणि विज्ञान या तत्वांना कसे स्थान मिळाले? दलित पॅंथर चळवळीने आपल्या साहित्यात दलित वेदना, विद्रोह आणि नकारासह विज्ञान आणि आध्यात्मिकता यांसारख्या विचारांना स्थान दिले. यातून त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार केला. प्रश्न 7. परिवर्तनवादी चळवळींनी महाराष्ट्रात नवा युग आणि नवी सामाजिक जाणीव कशी निर्माण केली? या चळवळींनी शिक्षण, सामाजिक समता, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करून रूढ परंपरा, कर्मकांडांना आव्हान दिले. यामुळे महाराष्ट्रात नवा युग, जातीभेदाविरुद्ध लढण्याची नवी सामाजिक जाणीव निर्माण झाली. टिपा लिहा. सत्यशोधक नियतकालिकांचे योगदान. सत्यशोधक चळवळीने दीनबंधूसारखी नियतकालिके सुरू केली. या नियतकालिकांनी शेतकरी, बहुजन आणि कष्टकरी समाजाचे प्रश्न मांडले. यांच्यामुळे चळवळीचा विचार सामान्य वाचकांपर्यंत पोहोचून समाज प्रबोधन झाले. टिप 2. प्रबोधन चळवळीचे विशेष. प्रबोधन चळवळ 19व्या शतकात सुरू झाली.
या चळवळीत शिक्षण, विज्ञान, आधुनिक मूल्यांना महत्त्व देण्यात आले. यामुळे सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात बदल घडून आले. टिप 3 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याचे महत्त्व सांगा. महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य सत्यशोधक विचारांवर आधारित होते. त्यांनी गुलामगिरीसारखे ग्रंथ लिहून सामाजिक, धार्मिक विषमतेवर हल्ला चढवला. त्यांच्या लेखनाने दलित साहित्याला वैचारिक आधार दिला. टिप 4 दलित पॅंथर चळवळीतील साहित्य. दलित पॅंथरने निर्माण केलेले साहित्य विद्रोही आणि क्रांतिकारी होते. या साहित्यात दलित वेदना, अन्याय आणि व्यवस्थेविरुद्धच्या तीव्र नकार व्यक्त झाला. त्यांनी दलित साहित्याला नवा आयाम दिला. टिप 5 युक्रांद चळवळीतील महाविद्यालयीन तरुणांचे योगदान. युक्रांद ही महाविद्यालयीन तरुणांची संघटना होती. त्यांनी जातीयवाद, अंधश्रद्धा आणि विविध राजकीय प्रश्नांवर कॉलेज, विद्यापीठ या स्तरावरती आंदोलने केली. त्यांनी गांधी, आंबेडकर आणि लोहिया यांच्या विचारांवर तरुणांना संघटित केले. टिप 6 आंबेडकर पूर्व आणि आंबेडकरी नंतर परिवर्तनवादी चळवळीचे स्वरूप. आंबेडकर पूर्व चळवळी उदाहरणार्थ सत्यशोधक, सामाजिक सुधारणा आणि शिक्षणावर केंद्रित होत्या. आंबेडकरी नंतर दलित पॅंथर विद्रोह, राजकीय हक्क आणि संविधानिक लढ्यावर अधिक भर देणाऱ्या होत्या. टिप 7 स्त्रियांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य. वैधानिक अधिकार. डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांच्या चळवळीला संवैधानिक आणि वैधानिक अधिकारांची जाणीव करून दिली. त्यांच्या योगदानातून स्त्रियांच्या जीवनात स्वतंत्रपणे जगण्याचे विचार रुजले आणि समान अधिकार मिळवण्यासाठी मार्ग मोकळा झाला. काही बहुपर्यायी प्रश्न आले ते पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. दलित पॅंथरची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1972 साली. युक्रांद युवा क्रांती दल चळवळीची सुरुवात कोणत्या शहरातून झाली? पुणे. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण होते? महात्मा ज्योतिराव फुले. दलित पॅंथर चळवळीला कोणत्या संघटनेकडून प्रेरणा मिळाली? अमेरिकेतील ब्लॅक पॅंथर. स्त्री चळवळीला वैधानिक अधिकारांची जाणीव कोणी करून दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. युक्रांत चळवळ कोणत्या 3 प्रमुख विचारधारेवर आधारित आहेत? गांधीवाद, आंबेडकरवाद आणि लोहियावाद. सत्यशोधक चळवळीला कोणत्या शतकात सुरू झाली? 19व्या शतकात. दलित पॅंथर चळवळीत कोणत्या नेत्याने विद्रोह आणि वैज्ञानिक विचारांना महत्त्व दिले? नामदेव ढसाळ. आंबेडकर पूर्व आणि आंबेडकर नंतरच्या परिवर्तनवादी चळवळींनी कोणत्या साहित्याच्या निर्मितीसाठी पूरक भूमिका बजावली? दलित साहित्य. फ्रेंड्स, हा आपण घटक दलित साहित्यामधील घटक 1, उपघटक 2 आंबेडकर पूर्व आणि आंबेडकर नंतर परिवर्तनवाद या घटकाचा आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. हा घटक व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचं तुम्हाला चांगलं आकलन होईल, तुमच्या स्मरणात राहील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.